चला महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकोबा रायांचा जीवनकाळ मॅपच्या माध्यमातून बघूयात। संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 साली पुणे जिल्ह्यातील देऊगावात आई कनकाईच्या पोटी झाला। तुकोबांच्या वडिलांचा म्हणजेच बोल्लोबांचा सावकारीचा व्यवसाय होता। 1625 मध्ये म्हणजेच वयाच्या 17व्या वर्षी त्यांचं लग्न रुक्मिणीशी झालं, पण ते दुष्काळात मरण पावल्या। पुढे तुकोबा 18 वर्षांचे असताना त्यांचे आई वडीलही गेले। तुकोबांचं दुसरं लग्न जिजाबाई म्हणजेच आवडीशी झालं, पण आता तुकारामांचं मन संसारात नव्हतंच। 1630 पासून ते विठोबाच्या नामात बुडून गेले होते। या काळात ते भीमा नदीच्या काठी डोंगरावर जाऊन ध्यानात बसायला लागले। 1632 मध्ये त्यांनी पहिला अभंग लिहिला। मग तुकोबांची लेखणी थांबलीच नाही। समाजावर, श्रद्धेवर, अन्यायावर त्यांनी हजारो अभंग लिहिले। त्यांचं कीर्तन ऐकायला गावोगावून लोक येऊ लागले। 1640च्या आसपास तुकोबा एक प्रचलित संत झाले होते, पण काही पंडितांना हे खटकू लागलं। त्यांनी तुकारामांना अभंग लिहिण्यास बंदी घातली। त्यांनी अभंगाचं गाठोडं गंगेत विसर्जित करायला लावलं। तुकोबांनी ते गाठोडे इंद्रायणीत टाकलं, पण असं म्हटलं जाते की ते गाठोडं पाण्यावर तरंगत परत आलं। 1640 ते 1650 दरम्यान रामेश्वर भट, जे तुकारामांचे विरोधक होते, त्यांनी नंतर तुकारामांचे विचार समजून घेतले आणि त्यांचे शिष्य बनले। त्यामुळे तुकाराम महाराजांचा प्रभाव आणखीनच वाढला। यानंतर 1648च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या भक्ती आणि कार्याची ख्याती ऐकून त्यांना सन्मान देण्यासाठी मशाल, छत्र, घोडे, रत्ने आणि द्रव्य पाठवले। त्यांनी तुकारामांना राजदरबारात येण्याचे निमंत्रण सुद्धा दिले। संत तुकारामांनी नम्रपणे हा नजराणा नाकारला आणि सांगितले की सोने आम्हाला माती समान आहे, त्याचा उपयोग गोरगरिबांच्या कल्याणासाठी करा। पुढे 1649 मध्ये त्यांनी शेवटचा अभंग लिहिला आणि 1650 साली देवतील एका कीर्तनात विठोबाच्या रथात बसून ते आकाशात विलीन झाले अशी मान्यता आहे। तुकोबा संत म्हणून गेले